मारल्यानंतर मित्रांनो आपल्याला प्रत्येकी 100 रुपये पर हेड 100 रुपये ती सॉरी 100 म्हणतोय प्रत्येकी 50 इथं बुक असतं जय हिंद जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा. तर स्वागत आहे आपल्या ट्रेकिंग भाऊ यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आज आपण जाणार आहेत सावळ्या घाट पाहायला. तर आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की आपण एक व्हिडिओ टाकला होता की मोटो ब्लॉगचा, जो की तामिनी घाटातनं टाकला होता. त्या तामिनी घाटाचा लाच लागून सावळ्या घाट आहे मित्रांनो. तर त्या दिवशी एन्व्हायरमेंट एकदम व्यवस्थित होतं, त्यामुळे आपण सावळ्या घाटाचा पण चलत चलत प्लॅन केला. तर मित्रांनो आज आपण भेट देणार आहेत सावळ्या घाटाला. तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो. तर चला भेटूया सावळ्या घाटाच्या टूरवरती. तर नमस्कार मित्रांनो, आपण सकाळी 5:30च्या दरम्यान घरून निघलो होतो आणि 6-6:30चा टायमिंग आहे मित्रांनो. हा जे आपण बघताय ती 6-6:30 वाजता आपण तामिनी घाटातनं मस्त मोटरसायकलची सफर करत आपण सावळ्या घाटाच्या दिशेनं चाललो मित्रांनो. तर सावळ्या घाटात आपल्याला जाताना प्रामुख्याने आपण चांदणी चौक, पुण्यातून निघलो होतो आपण, त्यामुळे आपण चांदणी चौक नंतर पौड, पिरंगुट, निवे, तामिनी ह्या मार्गे आपण मित्रांनो या सावळ्या घाटाच्या इथे पोहोचू शकतो मित्रांनो. तर प्रामुख्याने जो आपला हा तामिनी घाट आहे मित्रांनो, तो तामिनी घाट हा मोटरसायकल चालवण्यासाठी एकदम मस्त असा मानला जातो, किंवा बायकरसाठी किंवा गाड्या वगैरे जे चालवतात त्यांच्यासाठी हा एक खूपच सुंदर असा मार्ग आहे, जो की आपला पुणे आणि कोकण ह्यांना जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे मित्रांनो. जर आपल्याला कोकणात पौलाड वगैरे ह्या ठिकाणी जर उतरायचं असेल तर पुण्याहून आपल्याला ह्याच मार्गे जावे लागते मित्रांनो. तर जाणारे दृश्य किंवा या रस्त्याने फिरताना जो आनंद आहे किंवा जी वेगळीच मजा आहे, ती वेगळीच मजा ह्या रोडवर खरंच लय भारी आहे मित्रांनो. कारण की ह्या रोडवर असंख्य असे धबधबे असतात. ज्यावेळेस तुम्ही जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत ह्या रस्त्याने कधी आला तर तुम्हाला खूपच असे चांगले दृश्य पाहायला मिळतात. जसं निघालो होतो म्हणजे तामिनी घाटातनं पौड पिरंगुट मार्गे आपण जसं पोचतो, तर पिरंगुट मार्गे आल्यानंतर आपल्याला एक निवे गाव लागतं घाटात. जसं घाट चालू होतो तसं आपल्याला निवे गाव लागतं. निवे गावात आल्यानंतर आपल्याला मित्रांनो एक निवे गावाच्या थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला एक राईट टर्न घ्यायचा. जर तुम्ही पुण्याकडून येताय तर तुम्हाला राईट टर्न घ्यायचा. राईट टर्न घेतल्यानंतर तुम्हाला आयरेवाडी असं एक गाव लागेल किंवा पाटी लागेल. तरी माझ्या पाठीमागं बघू शकता आणि सावळ्या घाट अशी एक पाटी लागेल आणि सावळ्या घाटाच्या शेजारी आयरेवाडी म्हणून एक पाटी लागेल. इथं एक पिंपरी म्हणून गाव आहे, तिथून आपला गजक ट्रेक चालू होतो. म्हणजे अंदरबन ट्रेक आहे, तो अंदरबन ट्रेकची जी स्टार्टअप आहे ते इथूनच चालू होते. आणि आपल्याला सावळ्या घाट बघायचं तर सावळ्या घाटाला पण आपण इथूनच जाऊ शकतो. आपण आलो होतो पुण्याकडून, म्हणजे इथे एक छोटंसं हॉटेल आहे. निवे गावाच्या पुढं आल्यानंतर एक छोटंसं हॉटेल आहे. त्या हॉटेलच्या पुढं आल्यानंतर आपल्याला हा बोर्ड वगैरे लागतो आणि एक छोटासा इथे पूल लागतो. त्या पुलापासून आपल्याला आतमध्ये जायचं आहे मित्रांनो. जसं आपण राईट टर्न मारून पुढे येतो, म्हणजे राईट टर्न मारला आपण, तामिनी घाटाचा जो मेन मुख्य रस्ता होता तो सोडून आपण आतमध्ये वळलो, म्हणजे आपल्याला आयरेवाडी, पिंपरी आणि सावळ्या घाट मित्रांनो आपल्याला जो आहे तो ज्यावेळेस आयरेवाडीचा रस्ता आहे, आयरेवाडीच्या रस्त्यावरनं परत आपल्याला एक लेफ्ट मारावा लागतो, म्हणजे पुढं जाऊन आपल्याला डाव्या हाताला वळायचं आहे. तर रस्त्याने मित्रांनो बरीच अशी मुलं पोरं होती आणि जी की रायडिंग करत आलेली किंवा सावळ्या घाट किंवा प्लस व्हॅली बघायला आलेली. तर त्याची बरीच मुलं तिथं आपल्याला दिसत होती. जसं आपण थोडंसं एक 2 किलोमीटरच्या आसपास येतो, 2-2.5 किलोमीटर येतो मित्रांनो मेन रस्त्यापासून, जे की आयरेवाडीचा रस्ता होता. तिथून आल्यानंतर आपल्याला एक बसस्टॉप दिसायला सुरुवात होतो. म्हणजे दूरनंच आपल्याला एक बसस्टॉप दिसायला सुरुवात होते आणि त्या बसस्टॉपच्या तिथून आपल्याला आतमध्ये वळायचं. पुढं हां परत माघारी या ना सावळ्या घाटाला जायला. प्लस हां पुढे जावा इथून, हां पुढे जावा पुढे एक आता 2-3 किलोमीटर. तर मित्रांनो जसं आपण दिवे घाटाच्या पुढं आल्यानंतर एक आपल्याला बोर्ड लागला. त्या बोर्डाच्या नंतर आपण आतमध्ये वळलो, म्हणजे तिथं आपल्याला लिहिलं होतं की सावळ्या घाट. तर तिथून एक 2 किलोमीटर किंवा 1-1.5 किलोमीटर वर आल्यानंतर आपल्याला लगेच पुढे एक आल्यानंतर लगेचच
लेफ्ट हँड साईडला आपल्याला आणखी एक बोर्ड लागतो सावळ्या घाट म्हणून. तर मित्रांनो तो बोर्ड बघायचा आणि तिकडे आपण वळू शकता. तुम्हाला दाखवतो एक असं एक बस स्टॉप केला आहे आणि बस स्टॉपच्या शेजारी आपल्याला एक सावळ्या घाट म्हणून अशी ते एक पण तिथं पण एक बोर्ड लागतो. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे. हां इथं पण बोर्ड लागतं मित्रांनो. तर इथून लेफ्ट मारला की तुम्ही जाऊ शकता सावळ्या घाटात. तर सावळ्या घाटातली मित्रांनो खरंच दृश्य खूपच सुंदर आहेत. आपण तिथे गेल्यावर बघायचं आहे आपल्याला. आणि इथून थोडं पुढं गेलं की आपल्याला प्लस व्हॅली वगैरे बघायला मिळते. तर तिथं आपल्याला थोडेसे चार्जेस पे करून आपल्याला आतमध्ये जावं लागतं. तर तिथं गेल्यानंतर ती प्लस व्हॅली पाहायला मिळते आणि इकडून आपण गेलं तर आपल्याला सावळ्या घाट पाहायला मिळतो. आणि सरळ आपण सरळ गेल्यानंतर आपल्याला पिंपरी म्हणून एक गाव लागतं. त्या पिंपरी गावातनं अंदरबनचा ट्रेक चालू होतो. अंदरबनचा जो ट्रेक आहे तो इथूनच चालू होतो मित्रांनो. ह्याच रोडने आपल्याला अंदरबनला पण जाता येतं. तर चला मित्रांनो आपल्याला जायचे सावळ्या घाटाला. पहिल्यांदा आपल्याला सावळ्या घाट बघू. नंतर आपण प्लस व्हॅलीकडे टाईम भेटला तर प्लस व्हॅलीकडे जाऊ, नाही तर प्लस व्हॅली पुढच्या वेळेस करू. जसं आपण आरेवाडीच्या रोडवरून आतमध्ये वळालो मित्रांनो. तर आरेवाडीच्या रोडवरून आतमध्ये वळाल्यानंतर एक परातेवाडी म्हणून गाव लागते. पुढे गेल्यानंतर आपल्याला एक परातेवाडी गाव म्हणजे जिथूनच आपल्याला सावळ्या घाटाचा जो ट्रेकचा रस्ता आहे किंवा रोड आहे तो आपल्याला तिथून पुढे गेल्यानंतर लागतो. तर मित्रांनो एक जवळजवळ हा रस्ता बघणं म्हणजे इथं जर फुलं वगैरे जी उमली होती ती खरंच खतरनाक होती किंवा दिसणार. तर टर्न मारल्यानंतर मित्रांनो आपल्याला प्रत्येकी 100 रुपये पर हेड 100 रुपये ती सॉरी 100 म्हणतोय प्रत्येकी 50 रुपये आपल्याला द्यावे लागतात मित्रांनो. तर हे आपल्याला पे करायचे आहेत. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला पार्किंग वगैरे चार्जेस काय लागणार नाहीत. पावत्या ग्रामपंचायतची मित्रांनो त्यांच्या गावच्या. तर ते आपल्याला पे करायचे. चला येऊ का दादा. तर मित्रांनो जसं आपण आतमध्ये आलो तिथनं एक चार्जेस भरून आतमध्ये आल्यानंतर इथं पार्किंगला वगैरे काही चार्जेस नाही. आणि थोडं इथं आल्यानंतर गाडीची पार्किंगची वगैरे व्यवस्था आणि जेवण वगैरे करायचं असलं तर इथे एक दादांचं हॉटेल वगैरे आहे. तिथं आपण जेवण वगैरे करू शकतो. तर इथे एक टावर आहे मित्रांनो. टावरपाशी थांबल्यानंतर आपल्याला पुढं जाता येतं. आज रविवार आहे, गर्दी खूप दिसते कारण की तुम्ही बघू शकताय मोठ्या प्रमाणात इथं मोटरसायकली पार्किंग झालेल्या आहे त्या. तर चला बघूया आपण हळूहळू जाऊया. काय नाही एक अर्ध्या तासाचा ट्रेक आहे. अर्ध्या तासानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे काय. परातीवाडी पैसे आल्यानंतर आपण ह्या गावात ना आपल्याला इथं एक अर्धा तासाचा ट्रेक करायचा आहे इथून पुढं गेल्यानंतर. तर इथं एक टावर आहे आल्यानंतर पाहायला मिळणार आपल्याला. आणि इथे एक दादाचं हॉटेल आहे आपल्या. तिथं दादा आपल्याला जेवण वगैरे बनवून देतात. तर दादापाशी बसून दादांना त्यांचं नाव वगैरे विचारू. सांगा दादा नाव तुमचं. विठ्ठल दगडू गोरे. नंबर तुमचा 9921431781. हां गाईड वगैरे पाहिजे असले काय हेल्प वगैरे लागत असेल तर सगळी आपल्याला सहाय्यता करते ते दादा इथं आल्यानंतर. सगळी व्यवस्था आहे. सगळी व्यवस्था आहे. राहायचं असेल टेंट वगैरे मिळते का आपल्याकडे. टेंट मिळते आणावं लागतं. हां टेंट वगैरे जर आणला टेंट वगैरे जर जागा भेटते टाकायला. हां टेंट वगैरे घेऊन आला तर आपल्याला एक कमी पे म्हणजे 100-200 रुपये देऊन आपण इथं स्टे करू शकतो. जेवण वगैरे ते बनवून देतात. जेवणाचे वगैरे चार्जेस द्यावे लागतात. जागेचे राहायचे इतके काही मायनर म्हणजे थोडेफार चार्जेस आहेत, जास्त काय नाही. तर तुम्ही येऊ शकता मित्रांनो. दादा तुमचा नंबर सांगा एकदा. 9921431781. चला दादाचा नंबर आपल्याकडे आला मित्रांनो. जर कोणी आलं तर दादाच्या आपल्या या हॉटेलला अवश्य भेट द्या कारण की कोऑपरेटिव्ह माणसं आहेत, गरीब माणसं आहेत मित्रांनो. तर इथं तुमची सगळी व्यवस्था चांगल्या प्रकारची होईल. रस्ता आपल्याला टावरच्या शेजारी आहे आणि ठिकठिकाणी बोर्ड वगैरे लावलेत. तर वातावरण एकदम क्लिअर आहे मित्रांनो. सावळ्या घाटातला व्ह्यू आपल्याला बघायला भेटेल चांगल्या पद्धतीनं. सोनकीची फुलं वगैरे तर सगळी फुललेत. आणि आज माझा भाऊ राहुण्या माझ्या बरोबर आहे. तर राहुण्या बी लई खुश आहे मित्रांनो. हां अरे बापरे मित्रांनो खरंच व्ह्यू वगैरे तर तुम्हाला मी दाखवतो. एकच मिनटं मित्रांनो. त्या साईडला डोंगर. जसं जसं आपण पुढे येतो तसं आपल्याला मित्रांनो ठिकठिकाणी बोर्ड वगैरे पाहायला मिळतात. बघू शकताय तुम्ही तिकडे ह्या साईडला. मग बरं आहे का मित्रांनो. परातेवाडी जे गाव होतं ते गाव सोडलं आणि गाव सोडून थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला एक हिरवागार छटाची लाभलेली आणि एक हिरवीगार पायवाट मळलेली थोडीशी दिसत होती मित्रांनो. वातावरण खरंच मित्रांनो आपल्याला इथं आल्यानंतर विविध असे लय खतरनाक व्ह्यू बघायला मिळतात. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय. तर सावळ्या घाट हा बघायला म्हणजे जवळ
आणि रोडला चिटकून असल्यामुळे इथं तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता मित्रांनो. पलीकडच्या साईडला म्हणजे तुम्हाला प्लस व्हॅली बघायला मिळते मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि मग पाठीमागं तुम्ही बघू शकताय की खरंच एक नंबर व्ह्यू दिसत आहेत. इथं आल्यावर तुम्ही बघा, सगळीकडे फिरा, थोडा वेळ टाईम लॅप्स करा, टाईम घालवा. म्हणजे टाईम घालवल्यानंतर आपल्याला समजतंय की कसं काय व्ह्यू दिसणारे. एकशे बडकर एक नुसतं व्ह्यू होतं मित्रांनो. थोडंसं पुढं आल्यानंतर एक टप्पा, म्हणजे आपण परातेवाडीनंतर आल्यानंतर एक असा डोंगराचा टप्पा लागतो, तेव्हा वाटा लागायला सुरुवात होते. आणि त्या वाटा थोड्या अवघड स्वरूपाच्या होत्या किंवा आहेत. तिथं गेल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतं मित्रांनो. कारण की उतरायला थोडं शूज वगैरे बुटं वगैरे चांगले असणं खरंच आवश्यक आहे मित्रांनो. कारण की वाटा थोड्या पुढं गेल्यानंतर थोड्या ही आहेत. आणि थोडंसं पुढं चालून गेल्यानंतर मित्रांनो शेरडं वगैरे तिथं मस्तपैकी सोनकीची फुलं खात होते आणि गवत पण खात होते. म्हणजे सोनकीची फुलं बिलं, एक तर शेळी सोनकीची फुलं अशी टांबरून हाणत होती. मी बघत होतो, मला तिला बघून भारी वाटलं. रस्ता थोडा डिफिकल्ट आहे जाताना, थोडाफार कच्चा रस्ता आहे. अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या वगैरे लागतात वाटेने जाताना, तर थोडं जपून, कारण स्लिपरिंग आहे किंवा घसरू शकते माणूस. तुम्ही बघू शकताय, तुम्हाला मी दाखवतो. तर एक टप्पा पार करून झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात, जी की आपल्या डाव्या बाजूला खोल दरी आहे आणि उजव्या बाजूला डोंगर. तर कातळात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात. तर स्लिपरिंग आहे, थोडं घसरू देखील शकतं, तर जपून जरा. आणि थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला कातळात कोरलेलं एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतं, जे की खूप जुनं आहे मित्रांनो. तर पूर्णपणे हे कातळ कोरलेलं जे टाकं होतं ती फुल, म्हणजे आता फुल भरल्यामुळे ते किती खोल आहे काय त्याचा काय अंदाज नव्हता, पण ते टाकं मात्र खूपच खोल होतं मित्रांनो. म्हणजे ह्या टाक्याच्या बाजूला जो डोंगर होता त्या डोंगराच्या खाली उतरताना अशा डिफिकल्ट पायऱ्या थोड्या सामोरं जावं लागतं. डिफिकल्ट किंवा अवघड होत्या. ज्यांच्या बरोबर काहीतरी जास्त वजन वगैरे आहे, ज्यांचं की जे काही चालू वगैरे शकत नाहीत, तर त्यांनी इथं यायचा म्हणजे ट्राय करू नये. कारण की ह्या ठिकाणी एक पॅच असा आहे मित्रांनो की इथं खूपच असं अवघड आहे. तर थोडं जपून आला तरी जपून. लय मोठा डिफिकल्ट एक पॅच होता. डिफिकल्ट मारायचं काम आहे इथं. मारायचं काम आहे म्हणतोय. तर डिफिकल्ट पॅच आपला संपलाय आणि आम्ही चाललोत खाली. तर कातळकोरी पायऱ्या, आणि कातळकोरी पायऱ्याच्या नंतर थोडं जरा एक तिथं पाण्याचं टाकं पाहायला मिळलं. आणि पाण्याच्या टाक्यानंतर अनेक परत कातळकोरी पायऱ्या लागल्या. तर थोडा खडतळ आहे, जाताना जरा जपून. आणि सुईज वगैरे चांगले असले तर चांगले बुटं वगैरे वापरा आणि नंतरच या. कारण मित्रांनो कसं आहे माहीत आहे का, रस्ता थोडा ओबडधोबड आहे आणि चालायचं थोडं डिफिकल्ट आहे. तर व्यवस्थित जपून. आमचा रोहन भैया दमून गेलाय, पण त्याला रस्ता येणाऱ्याने जपून या. चांगले हिल्सवाले शूज घाला, मगच या. मागं आपल्याला पुंडलिका वाहिली पाहायला मिळते. पुढं आपल्या सावळ्या घाटाकडं जायचं आहे मित्रांनो. तर चालू आहे आपला प्रवास. बघू शकता तुम्ही, रस्ता खूप खतरनाक, जंगल दाखवतो तुम्हाला. हे अशा प्रकारचा रस्ता आहे, खूपच घनदाट जंगल आहे. तर अवघड पॅच आता रोहन संपलाय. वातावरण एक नंबर आहे, फक्त येताना जपून या हीच आमची नम्र विनंती आहे. येताना जपून या अशी रोहनची वैयक्तिक नम्र विनंती आहे. कारण की अवघड असा पॅच आहे, खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. चालायचं अवघड असं म्हणतोय, पण आजचं वातावरण असं क्लीन असल्यामुळे सगळं आपल्याला बघायचं आहे. ते आपल्याला सगळं धबधबे वगैरे सगळे व्यवस्थित दिसत आहे. डिफिकल्ट पॅच थोडा संपल्यानंतर, म्हणजे खडतर प्रवास संपल्यानंतर परत एक सुकाचा पॅच येतो. त्या सुकाच्या पॅचेने आम्ही चालत चाललोत. आता इथून काय जास्त दूर नाही, थोडं जवळ आले. तर वाट अशी जंगल वगैरे आहे. वाटेने जाताना बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक सुंदर असा धबधबा, सुंदर असा नजारा आपल्याला इथं आल्यानंतर एक पाहायला मिळतो मित्रांनो. तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे, ते तुम्ही बघा. खरंच मित्रांनो, अरे बाबो काय नजारा दिसत होता म्हणतो. तुम्हाला काय सांगायचं आहे की आता ही कॅमेऱ्यात जास्त असं कैद करता येत नाही, परंतु दिसणारा नजारा मित्रांनो एकच नंबर होता, पाहण्यासारखा होता. थोडासा खडतर प्रवास करून पुढे आल्यानंतर आपल्याला मित्रांनो इथे एक धबधबा पाहायला मिळतो, जो की आपल्याला सुरुवातीला तिथून पण पाहायला मिळत होता. आणि नंतर परत आल्यानंतर पुढे आल्यानंतर थोडं आणखी म्हणजे स्पष्टपणे पाहायला मिळतो. पाठीमागे तुम्ही बघू शकताय, तर स्पष्टपणे तो आपल्याला दिसतोय. तर ह्याच्यानंतर आपल्याला देवकुंड वॉटरफॉल पुढं पाहायला मिळतोय.
जो की ह्या दोन्ही डोंगराच्या मध्ये आहे. तो आता इथून दिसत नाही, आपण पुढे जायचं आहे आणखी आपल्याला थोडासा प्रवास करून गेल्यानंतर तो दिसणार आहे. तर तिथं गेल्यानंतर आपण तोही पाहणार आहेत. तर मित्रांनो इथून दिसणारा एक व्ह्यू वेगळाच होता. तर खरंच जितका चालताना त्रास झाला नाही तितका इथलं बघून भारी वाटलं ना, की ती चालण्याचा जेवढा त्रास होता तेवढा सगळा विसरून गेला. असलं एक नंबर वातावरण आहे मित्रांनो इथं. आपण गेल्यानंतर मित्रांनो एका म्हणजे जाताना डाव्या बाजूला हा धबधबा हा व्ह्यू बघायला मिळतो आपल्याला. कारण की त्याच बाजूने आपला जो तामिनी घाट आहे तो त्याच बाजूने पलीकडे खाली उतरतो घाट. म्हणजे आपला जो देवकुंडचा वॉटरफॉल वगैरे आहे तो आपल्याला ह्याच बाजूला पुढं थोडं गेल्यानंतर बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर तिथं गेल्यानंतरचा नजारा तर वेगळाच असणार आहे किंवा लास्ट पॉईंट असणार आहे आपला तो. सावळ्या घाटाचा जो लास्टचं टोक आहे किंवा ह्या डोंगराचा जास्त लास्टचा जो नाकाडा आहे मित्रांनो, तर ते आपल्याला वरून दिसत होतं. जो सावळ्या घाट मेन जिथून आपल्याला सगळे व्ह्यू बघायला मिळतात तो इथून आपल्याला सावळ्या घाटाच्या आपण जिथून थांबलो होतो त्याचा हे अपोजिट पार्ट आहे मित्रांनो. हे अपोजिट बाजू आहे. तिकडल्या बाजूला धबधबे आहेत, तिकडे पण आहेत पण इतके जास्त नाहीत तिकडले इतके. तुम्ही बघू शकता, आपण माझ्या पाठीमागं बघू शकताय ह्या डोंगराच्या वरून चालत आलो आपण खाली. आणि ह्याच्या पलीकडे जायचं आहे, ती पलीकडे गाव होतं. आणि इकडं तुम्ही बघू शकता हे सुंदर असा व्ह्यू. आणि ही लास्ट टोक आहे म्हणजे आपण जो सावळ्या घाट म्हणतो किंवा जे सावळ्या घाटाचं जे लास्ट टोक आहे मित्रांनो, आपण इथपर्यंत पोचलो. तर आपण आता इथून दोन गोष्टी आपल्याला पाहता येतात. एक हे धबधबे आणि पलीकडं आपल्याला जी व्हॅली आहे ती आपल्याला व्हॅली पण पाहता येते पूर्णपणे व्यवस्थित. तर व्हॅली पण आहे इकडं धबधबा आहे ह्या बाजूला. आल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला व्हॅली बघायला मिळते आणि दुसरीकडे तुम्हाला धबधबे प्लस व्हॅली बघायला मिळते. तर बघू शकता तुम्ही इतकं खतरनाक वातावरण आहे मित्रांनो, एक नंबर. यायलाच लागते. आपण जो मित्रांनो समोरचा नजारा बघताय किंवा समोरचं जे बघताय तर एक निमुळता आपल्याला डोंगर पाहायला मिळतो, जे की झाडाच्या आडून दिसणारे डोकावणारे धबधबे दिसतात आणि एका बाजूला पूर्णपणे व्हॅली दिसते. तर मित्रांनो आणि पुढे हे जी झाडं आहेत किंवा हा जे लास्ट टप्पा आहे तर तो पण खूपच असा सुंदर दिसतोय मित्रांनो. आणि पुढे पाहिलं तर तुम्हाला एक अद्भुत नजारा किंवा ज्याची आपल्याला उत्सुकतेनं आपण वाट पाहत होतो की आपल्याला पाहायचं आहे काय. तर मित्रांनो हा देवकुंडचा जो धबधबा आहे मित्रांनो किंवा तिथून दिसणारे अनेक धबधबे, तर इथून मित्रांनो खरंच खूप सुंदर दिसत होते. आणि आपल्याला समोर दिसते आपलं ते लास्टचं टोक आहे, आपल्याला त्या टोकावरती पोहोचायचं आहे. शकताय की इथले व्ह्यू एकदम असे मस्त आणि डोळ्याला पारणं फेडण्यासारखे आहेत. तर एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो. तर लास्टचं स्पॉट आहे सावळ्या घाटात आल्यानंतर इथं आपण शेवटला म्हणजे लास्ट स्टॉप आहे, इथनं पुढं जाऊ शकत नव्हतं दरी आहे. तर ही लास्ट स्टॉप आहे आणि इथून दिसणारे व्ह्यू आपल्याला भरपूर मस्त आहे. मी पुढच्या म्हणजे आपल्या जे पुढचा व्हिडिओ त्या टाकेन आपल्या समोर आपल्याला दिसतोय तो आपल्याला देवकुंडचा वॉटरफॉल दिसतोय. तर मित्रांनो समोर आपण जे पाहताय ती सावळ्या घाट म्हणजे पूर्णपणे असा सुंदर आणि स्वच्छ आपल्याला जो दिसतोय ढग वगैरे किंवा सावळ्या घाट पाणी म्हणजे डॅम बाकीचे सगळे व्ह्यू असे डोळ्याचे पारणे फिरण्यासारखे होते. सावळ्या घाटाचा मेन जो धबधबा आहे आपला जो की देवकुंडचा वॉटरफॉल किंवा देवकुंड धबधबा. तर मित्रांनो हा देवकुंडचा धबधबा इथून स्पष्ट दिसत होता. 4-5 धबधबे असे स्पष्ट दिसत होते आणि त्याला बघतच बसावं असं वाटत होतं. तर आम्ही मस्तपैकी इथं एक 10-15 मिनटं आमचा वेळ गेला स्पॅन केला आम्ही, कारण की इथं खूप सुंदर असं वातावरण होतं मित्रांनो. पण एक लक्षात ठेवा, येताना आपल्याला इथं आल्यानंतर पाण्याची खूप गरज पडते किंवा खूपच गरज लागते. कारण की इथं आल्यानंतर खाली आल्यानंतर जेव्हा डोंगर उतरून तुम्ही खाली येता त्यावेळेस इथं पाणी तुम्हाला खूपच कमी प्रमाणात मिळतं किंवा पाणीच मिळत नाही पिण्यायोग्य. तर येताना तुम्ही जेवढं जास्त पाणी घेऊन येता येईल तेवढं जास्त पाणी तुम्ही येताना कॅरी करा किंवा घेऊन या. ती तुम्हाला पुढं जाऊन उपयोगी येईल मित्रांनो. कारण की इथं खाली म्हणजे ज्यावेळेस आपण घाटमाथा उतरून खाली येतो किंवा खाल्याची चढण चालू करतो त्यावेळेस इथं आपल्याला पाणी पाहायला मिळत नाही मित्रांनो. सोनकीची फुलं आणि ती छटा म्हणजे सोनकीच्या फुलांची जी पिवळी छटा आहे ती प्रत्येक डोंगरावर अशी उमटलेली आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकताय. आणि गगनचुंबी डोंगर
म्हणजे ढगाला वरी जाणारे लेखी तुम्हाला डोंगर दिसतील जे की पिवळी छटाव म्हटले. एवढं सगळं बघून झालं, आपला घाट वगैरे बघून झाला मित्रांनो. बोलता बोलता एका दुसरी चूक झाली असेल तर तिथंच ती सोडून